नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ता जेवले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। काल 27 जानेवारी जी की अंतिम तारीख होती विद्यार्थी नोंदणीची, त्यात आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि जवळपास 5 ते 6 दिवसाची मुदतवाढ ही देण्यात आली आहे आणि 2 फेब्रुवारी हा आता शेवटचा दिवस राहणार आहे विद्यार्थी नोंदणीसाठी। मग ही दिलासादायक बातमी आहे त्या पालकांसाठी ज्यांचे की कागदपत्रामुळे फॉर्म भरलाय परंतु सबमिट करू शकत नाहीये। कुणाचं भाडे करार असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, अन्य कोणत्या कारणामुळे जर तुम्ही फॉर्म सबमिट करू इच्छित नव्हता, आता तुम्हाला फॉर्म सबमिट करण्याची एक मुदतवाढ आहे। सोबतच बऱ्याचशा पालकांना बरेचसे प्रश्न पडत आहेत। फॉर्म भरल्यानंतर लक्षात येतं, सबमिट केल्यानंतर लक्षात येतं की फॉर्म चुकलेला आहे। मग कोणत्या अशा चुका आहेत ज्यासाठी फॉर्म तुम्हाला डिलीटच करावा लागणार आहे, किंवा कोणत्या चुका आहेत ज्यासाठी फॉर्म तुम्ही वापस घेऊ शकता, किंवा कोणत्या अशा चुका आहेत की ज्या की मायनर चुका आहेत आणि त्यासाठी काही तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही। या सगळ्या बाबतच मी हा व्हिडिओ बनवत आहे। मी मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने आरटीए वरती व्हिडिओ बनवत आहे। तर माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे, जर तुमचं पाल्य या वर्षी किंवा येणाऱ्या वर्षीमध्ये आरटीए साठी पात्र होत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आरटीशी निगडीत योग्य ती माहिती आणि प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला वेळेतच उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। काय मुदतवाढ झालेली आहे 2 फेब्रुवारी पर्यंत। तर ज्यांचं कुणाचं भाडे करार करणं बाकी असेल किंवा भाडे करार करायला दिलंय पण अद्याप तुमच्या हातात पडलं नसेल तर तुम्हाला ह्या दिलासादायक बातमी आहे। जोपर्यंत तुमच्या हातात भाडे करार येत नाही आणि त्यावरती एक्झिक्युटिव्ह डेट ही तपासून घ्या। एक्झिक्युटिव्ह डेट ही महत्त्वाची आहे, ज्या दिवशी हे भाडे करार एक्झिक्यूट किंवा अंमलात आलेला आहे त्याच्या सेकंड डेलाच तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता। म्हणजे तुमचं 1 फेब्रुवारीला जरी एक्झिक्युटिव्ह डेट आली तर 2 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता। आता यानंतर तारीख वाढ होईल का, तर याच्याबद्दल संभ्रम आहे। याचं काहीच गॅरंटी नाही की याच्यानंतर तारीख वाढ होईल का नाही, होऊ शकते, होऊ शकतही नाही। त्यामुळे आता आणखीन कुठला लाभ तुम्हाला भेटेल तारखेच्या वाढीचा तर त्याचं विसरून जा आणि तुम्ही कागदपत्र भाडे करारला पाठलाग करून त्याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर भाडे करार करून घ्या। सोबतच जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला किंवा कास्ट सर्टिफिकेट किंवा आधारवरचा पत्ता आणखीन अपडेट झाला नाही यासाठी जर फॉर्म न सबमिट करता थांबला असाल तर तसं नक्कीच करू नका। कारण कास्ट सर्टिफिकेट जर तुमचं नंतरही निघालं किंवा उत्पन्नाचा दाखला जर तुमचा नंतरही निघाला, परंतु उत्पन्न जे तुम्ही आरटीच्या वेबसाईटवरती मेन्शन करताय 80,000 90,000 त्याच रकमेचं उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे। इतकीच काय ती काळजी तुम्हाला घेणं आहे। त्यामुळे उत्पन्न आणि कास्ट सर्टिफिकेट किंवा पाल्याचं आधार कार्ड हे फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदरचं असावं असं काही नाहीये। त्यामुळे तुम्ही निश्चित राहा आणि फॉर्म सबमिट करून द्या। त्यासोबतच अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यासाठी की फॉर्म सबमिट केल्यानंतर कळतं आपल्याला की हा फॉर्म चुकलाय, तर मग कोणत्या बाबी आहेत ज्यासाठी तुम्ही एक मायनर चुका म्हणू शकतो आपण, ज्या की तुम्ही इग्नोर करू शकता, त्यासाठी फॉर्म डिलीट किंवा रिवर्ट करायची गरज नाहीये। मायनर चुकामध्ये जसं की तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही टाकलेला ॲड्रेस आणि गुगलवरचा ॲड्रेस मिसमॅच होतोय। आता बऱ्याच पालकांचा हा प्रश्न येतोय की आम्ही तर हातानं भरलेला ॲड्रेस पूर्ण आहे, आधारवरती ॲड्रेस पूर्ण आहे, परंतु ज्यावेळेस आम्ही गुगल मॅपवरती योग्य ते घर निवडलेलं आहे, लक्षात राहू द्या घर योग्य निवडलं आहे आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर लक्षात येते गुगल मॅपचा जो ॲड्रेस आहे तो वेगळा येतोय। तर त्याबद्दल निश्चिंत राहा। त्यामध्ये जर मॅपमध्ये ॲड्रेसमध्ये चुका किंवा वेगवेगळं दिसत असलं, घर योग्य निवडलं असेल, परत एकदा सांगतो घर योग्य निवडलं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाहीये, जरी ॲड्रेसमध्ये लिहिण्यामध्ये तफावत आली असेल तर। त्यासोबतच शाळेचा क्रमवार तुम्हाला प्रिफरन्स असलेली पसंत असलेली शाळा किंवा घरापासून जवळ असलेली शाळा 3 नंबरला दिसते, आम्हाला तर ती 1 नंबरला दिसायला पाहिजे होती, तर असं काही असेल तर नक्कीच फॉर्म डिलीट करून घेऊ नका, त्यामध्ये काही फरक पडत नाही। त्यासोबतच कानामेयात्रा वेलांटी जर काय असेल आणि ती पाल्याच्या वडिलाच्या किंवा आईच्या नावामध्ये झालेली असेल तरीही करून घेऊ नका, आणि जर का पाल्याच्याच ह्याच्यामध्ये झाली असेल तर फॉर्म तुम्हाला डिलीट करावाच लागणार आहे। मेजर चुका किंवा ज्या चुकासाठी माफी नाहीये आणि त्यासाठी फॉर्म तुम्हाला डिलीटच करावा लागणार आहे त्या कोणकोणत्या आहेत? सर्वप्रथम तुमच्या जन्माचा दाखल्यावरती जे काही पाल्याचं नाव असेल, त्याच्या वडिलाचं नाव आणि सरनेम असेल, यामध्ये जर तफावत येत असेल, तुमच्याकडनं नजरचुकीनं चुकून ते स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर तो फॉर्म डिलीटच करून घ्या। आणि त्याच्यासोबतच जर तुम्ही कानामात्राही चुकला असाल पाल्याच्या नावाचा किंवा तुम्ही आधारप्रमाणे नाव टाकलं असेल, आईचं नाव आधारप्रमाणे टाकलं असेल, वडिलाचं आधारप्रमाणे, पाल्याचं आधारप्रमाणे, तरीही तो फॉर्म डिलीटच करून घ्या। आता यामध्ये आणखीन एक गोष्ट असते की फॉर्म डिलीट करताना किंवा एक ऑप्शन येतं रिवर्टचं, की फॉर्म तुम्हाला अनकन्फर्म केला जातो आणि तो वापस तुमच्याकडे येतो। मग कोणत्या गोष्टीसाठी हा फॉर्म डिलीट करायचा आणि कोणत्या गोष्टीसाठी रिवर्ट करायचा? डिलीट
मी सांगितलं स्पेलिंग मिस्टेक झाली असेल, जन्माच्या दाखल्याप्रमाणे जर नाव नसेल पाल्याच्या वडिलाचं आईचं, तर तो फॉर्म डिलीटच करून घ्या. आणि नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, परत एकदा नवीन फॉर्म भरायचा आहे, अचूक फॉर्म पाल्याच्या बर्थ सर्टिफिकेटप्रमाणे भरायचा आहे. रिवर्ट कोणकोणत्या केसमध्ये करू शकता, जर तुम्ही पाल्याच्या आईचं नाव जन्माच्या दाखल्याप्रमाणे न टाकता आधारवरती जे आहे ते टाकले, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना जी माहिती तुम्हाला मागितली जाते, ज्यावेळेस नवीन रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस पाल्याचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे सोडून जर कुठल्या चुका असतील तुमच्या, परत एकदा सांगतो, रजिस्ट्रेशन करताना ज्या काही गोष्टी तुम्हाला लागतात म्हणजे आडनाव, पाल्याचं नाव, त्याचं वडिलाचं नाव आणि डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, या 4 गोष्टी सोडून 3 गोष्टी सोडून जर का तुमची दुसरी कुठली चूक असेल तर ती दुरुस्त करता येते. त्यासाठी तुम्हाला फॉर्म डिलीट करायची गरज नाही आहे, तुम्हाला तो अनकन्फर्म किंवा रिवर्ट म्हणतो आपण त्याला, वापस मागवून घ्यायचा आहे. आणि जे काही योग्य गोष्टी आहेत, जे काही चुकलेलं आहे तुमचं दुरुस्त करून परत एकदा खात्री जमा करून तुम्हाला तो फॉर्म परत एकदा तसाच सबमिट करायचा आहे. रिवर्ट केसमध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर तोच राहणार आहे, डिलीट केसमध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा चेंज होणार आहे. आता त्यानंतर हे करायचं कसं हे पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, परत एकदा सांगतो की तुम्हाला हेल्प सेंटर नावाचा टॅब आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि तुमच्या हेल्प सेंटर्स नंबर्सला कॉल करायचा आहे. आता हेल्प सेंटर नंबरमध्ये जे कुणी अधिकारी आहेत ते तुमचा फॉर्म डिलीट करून देणार नाही, परंतु ते तुम्हाला पत्ता सांगतील की कुण्या ठिकाणी जायचं आहे आणि कुठं जाऊन तुम्हाला हा फॉर्म डिलीट करून घ्यायचा आहे. आता फॉर्म डिलीट करून घेताना तुम्हाला एक अर्ज द्यायचा आहे. अर्जामध्ये तुम्हाला सांगायचं की कोणत्या कारणामुळे तुम्हाला फॉर्म डिलीट करायचा आहे किंवा रिवर्ट करायचा आहे, अनकन्फर्म करायचा आहे. आणि तो अर्ज तुम्हाला शिक्षण विभाग, पंचायत समिती, शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा करायचा आहे आणि लागलीच तुमच्याकडनं तो फॉर्म डिलीट किंवा रिवर्ट केला जाईल. डिलीट केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की परत एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. रिवर्ट केला असेल तर तुम्हाला जे काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याच्याशी निगडीत काही जर प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. सोबतच एक फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सअप ग्रुप आहे, तोही जॉईन करायला विसरू नका. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.